यंदाही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार साहित्य मंडळाच्या लाभार्थ्यांना करण्यात येणारे जीवनावश्यक आणि घरगुती साहित्याचे वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। चंद्रपूर शहरालगतच्या मुख्य एमआयडीसी परिसरातील खाजगी कंपनीच्या गोदामातून लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात येत असून पहाटेपासून ह्या किट प्राप्त करून घेण्यासाठी मोठ्या संख्येत लाभार्थी महिला रांगेत उभ्या आहेत। चंद्रपुरात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे। अशातच कुठलीही शेडची किंवा पाण्याची व्यवस्था नसताना महिला तापत्या उन्हात रांगेत उभ्या आहेत। एकीकडे लाडक्या बहिणी या विद्यमान सत्ताकारणात महत्त्वाचा मुद्दा ठरला असताना चंद्रपुरात मात्र या लाभार्थी महिलांना बांधकाम कामगार महामंडळाने वाऱ्यावर सोडले आहे। हजारोंच्या संख्येत महिला लहानग्या मुलांसह एमआयडीसी भागातील किट वाटप स्थळी उन्हात उभ्या असून त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा मंडळाने उभारलेली नाही। कुठलेही नियोजन नसल्याने गोंधळाची स्थिती असून महामंडळाने हे नियोजन करण्याची मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे। आम्ही सकाळपासून 6 वाजतापासून इथे आलेलो आहोत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे भांडे वाटपचं जे सुरू आहे ते मला असं वाटते की बरोबर नाही आहे। हे व्यवस्था जे आहे इथे मंडपची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही। सगळे काही महिला आपल्या मुलांना घेऊन आले, छोटे छोटे बाळ आहे, कोणी सावलीत उभे आहे, कोणी उन्हामध्ये उभे आहे। खाण्याची व्यवस्था नाही, पाणी पण नाही। इथे काय मरायचं का आम्ही? काहीतरी प्रशासनाने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे। हे जे तुम्ही काढता भांडे वाटप किचन भांड्याची जे सुविधा देत आहे महिलांना, ते महिलांना व्यवस्थित बरोबर नाहीये। इथे थोडंसं तरी मंडप तरी पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे। महिला इथं मरून राहिल्या, काय फायदा आहे? तुम्ही थोडी तरी आम्हाला मदत करा अशी माझी विनंती आहे। सकाळपासून सर आम्ही इथं उभ्या उन्हामध्ये, काहीच व्यवस्था नाही, पाण्याची नाही, काही नाही। ऊन तर ऊन खूप आहे, इथं मंडप नाही, सावली नाही, काही नाही। कसं लवकर तरी लवकर करावं एवढीच विनंती आहे।